कधी नव्हे ते सकाळी लवकर उठवलं की हालत अशीच होते. त्यातलंच एक आमचं पात्र. मग आजची मेहंदी आर्टिस्ट होती माझी समू, पण क्रेडिट ह्याला हवं होतं आणि मेहंदी पेनाने काढतोय बघा. आणि अशी काहीशी माझी मेहंदी होती. खूप छान सुंदर काढली होती. थँक यू समू. त्यानंतर मामीने आम्हाला इडली करून खूप सरप्राईज केलं होतं. अचानक मामीनेच इडली केली. मस्तपैकी सांबार, चटणी, इडली खाऊन आम्ही मस्तपैकी मॉर्निंग एन्जॉय केली आणि अशी काहीशी माझी मेहंदी होती. खूप छान कलर होता. मी लगेच धुवून टाकते. मला फार ठेवायला आवडत नाही, फार वेळ ठेवायला. आणि मग रात्री स्वराजचा बर्थडे चालू होणार होता. मग सर्वजण मिळून आम्ही स्वराजकडे गेलो होतो. त्याला छान असं बर्थडेचं सरप्राईज दिलं. केक वगैरे कटिंग केला. केक वगैरे खाऊन आम्ही पुन्हा रिटर्न आलो. आणि नेक्स्ट डे होता गुरुवार आणि आज होती गुरुवारची पोथी वाचन. सो आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो होतो. तिथे छान वगैरे नामजप वगैरे केलं. नामजप करून मन अगदी प्रसन्न झालं. मग नंतर आम्ही घरी जायला निघालो. वाटेतच लंगोटबाबाचं मंदिर होतं. म्हटलं मामीला आज गुरुवार पण आहे, चला जाऊन येऊया. मग लंगोटबाबाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी यायलो. चला तर मग फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. स्वतःवर लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करा. अँड विथ दॅट स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह. बाय.